येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व जलजीवन योजनांच्या कामाचा आढावा बैठक आयोजित केली होती। मतदारसंघातील निफाड तालुक्यातील 26 गावात माननीय नामदार छगन भुजबळ यांचे पाठपुराव्याने जलजीवन योजना अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते। कानलद येथील अपवाद वगळता 25 गावांच्या योजना पूर्ण झाल्या असून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील 36 गावात माननीय नामदार छगन भुजबळ यांचे पाठपुराव्याने जलजीवन योजनेच्या अंतर्गत पाणी योजना मंजूर करण्यात आल्या होत्या। पैकी 25 गावांना नियमित पाणी पुरवठा सुरू असून 11 गावांना अद्याप पाणी पुरवठा सुरू नसल्याने माननीय नामदार छगन भुजबळ यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ योजना पूर्ण करण्याच्या सूचना केल्या। कामे अपूर्ण असलेल्या गावांपैकी पाटोदा, ठाणगाव आणि कानडी या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा करणं शक्य असताना देखील विहिरीचे पाणी पुरवठा केला जातो। या पाणी पुरवठा योजनासाठी विहिरीचे पाणी पुरवठा केला जाईल अशा स्वरूपाच्या मंजूर करण्यात आल्याचं डॉक्टर मोहन शेलार यांनी मंत्री महोदय छगन भुजबळ यांचे निदर्शनास आणून दिले। त्यानंतर पाटोदा या गावाला 38 गाव योजनेचे पाणी कोणत्या ठिकाणाहून सोडणे सोयीस्कर होईल याबाबत सर्व्हे करून तात्काळ 38 गाव पाणी योजनेचे पाणी जोडण्यासंदर्भात सूचना प्रशासनाला केल्या। सोबतच ठाणगाव, कानडी व गावांना धुळगाव, 16 गाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना माननीय नामदार छगन भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या। सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, 38 गाव पाणी योजना उपाध्यक्ष मोहन शेलार, कार्यकारी अभियंता GP निवडुंगे, निफाड उपअभियंता संदीप शिंदे, येवला उपअभियंता अनिल गर्जे आदी उपस्थित होते।